वय वर्ष 60 असणाऱ्या लोकांनी सकाळी उठून ही 5 पानं खावीत. यामुळे 100 वर्षात तुम्ही आजारी पडणार नाही. 250 आजार यामुळे बरे होतात. शुगर आणि बीपी झटक्यात कमी करणार. वयाच्या 60 नंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. काहींना सांधेदुखी त्रास, काहींच्या गुडघ्यांमध्ये तीव्र वेदना जाणवतात, तर काहींची कंबर सतत दुखत राहते. काहींची हाडं एवढी कमकुवत होतात की जणू त्यामध्ये ताकदच शिल्लक राहत नाही. शरीरामध्ये एक अशी वेगळी कमजोरी चिटकून बसते. पायात ताकद राहत नाही, नसा दाबल्या गेल्यासारखे वाटतात आणि रोजच्या साध्या हालचालीही त्रासदायक वाटू लागतात. अशा वेळी आपण काय करतो? लगेच दवाखान्याचा रस्ता धरतो. तिथं कितीही महागडे औषधं घेतली तरी त्यांचा परिणाम फक्त काही दिवस टिकतो. 2 दिवस अंग हलकं वाटतं, पण तिसऱ्या दिवशी पुन्हा तीच वेदना, तीच कमजोरी शरीरात परत येते. आजार जणू अंगाशी चिकटून बसतात आणि सुटायलाच तयार नसतात. पण या सर्व समस्यांवर एक वेगळा नैसर्गिक उपाय आहे, तोही आयुर्वेदिक आणि पूर्णपणे घरगुती. बीड जिल्ह्यातील एका अनुभवी आयुर्वेदिक डॉक्टरांनी हा उपाय सांगितलेला आहे. विशेष म्हणजे हे डॉक्टर वयाच्या स्वतः 80व्या वर्षात आहेत, पण त्यांची ऊर्जा आणि शरीराची ताकद पाहून कुणीही त्यांचं खरं वय ओळखू शकणार नाही. त्यांची कधीच कंबर दुखत नाही, गुडघेदुखीचा त्रास नाही, सांधे ठणठणीत आहेत, पायात ताकद भरपूर आहे आणि त्यांच्या शरीरात आजपर्यंत एकही मोठा आजार घर करून बसलेला नाही. जेव्हा मी त्यांना विचारलं की तुमचं वय 80 असूनही तुम्ही एवढे तंदुरुस्त कसे, तेव्हा त्यांनी हसत सांगितलं, मी कोणती महागडी औषधं घेत नाही. हा एक साधा घरगुती उपाय दररोज करतो. त्यांनी सांगितलेला हा उपाय इतका सोपा आहे की त्यासाठी तुम्हाला 1 रुपयाही खर्च करावा लागणार नाही. पण त्याचा परिणाम इतका प्रभावी आहे की तुमच्या शरीरात वर्षानुवर्ष साचून बसलेली कंबरदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी, नसा दबणे, पायात ताकद नसणे, सततची कमजोरी, चक्कर येणे असे सर्व त्रास जणू हळूहळू नाहीसे होतात. आता वेळ आली आहे त्या लपलेल्या वेदना बाहेर काढण्याची आणि शरीर पुन्हा एकदा तरतरीत, मजबूत आणि उत्साही बनवण्याची. बीडमधील या आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलेला हा जादुई उपाय जर तुम्ही प्रामाणिकपणे केला तर फक्त 2 दिवसातच फरक जाणवेल आणि 5 दिवसानंतर तुमचं शरीर इतकं हलकं आणि सक्षम वाटेल की कंबरदुखी, गुडघेदुखी, पायातील अशक्तपणा, सांधेदुखी हे शब्दही तुम्हाला परके वाटतील. आजचा व्हिडिओ जर तुम्ही संपूर्ण बघितला तर तुम्हाला नक्कीच समाधान मिळेल. त्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ हातातील सर्व कामं सोडून अत्यंत बारकाईनं व लक्षपूर्वक बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व उपाय माहिती होतील. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मला छोटीशी विनंती करायची आहे की आपल्या चॅनलवर आरोग्यविषयक माहिती नेहमी येत असते, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून सर्वात अगोदर तुम्हाला माहिती मिळेल. त्यांनी लगेच सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्ही आपला व्हिडिओ कुठून बघताय. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आता वेळ आली आहे हा घरगुती उपाय 100% नैसर्गिक आणि परिणामकारक आहे तो जाणून घेण्याची, जो केवळ तुमचं दुखणं नाही तर संपूर्ण शरीराची ताकद आणि ऊर्जा परत आणणार आहे. बीड जिल्ह्यातील एका अनुभवी आणि आदरणीय आयुर्वेदिक डॉक्टरांनी एक असा उपाय सांगितलाय जो केवळ परिणामकारकच नाही तर पूर्णपणे घरगुती आणि नैसर्गिक आहे. विशेष म्हणजे या उपायासाठी तुम्हाला 1 रुपयाही खर्च करावा लागणार नाही. आजकाल आपण पाहतो की जर आपण थोड्याशा वेदनांही दवाखान्यात गेलो तर डॉक्टर आपल्याला अंगावर एक नजर टाकली किंवा हात लावला तरी 100 रुपयांची नोट तर गेलीच समजा. आणि एवढं सगळं करूनही काय होतं? काही दिवस गुडघेदुखी थोडी कमी होते, कंबर थोडी सैल वाटते, पण काही दिवसांनी पुन्हा तीच वेदना परत येते. म्हणजे औषध फक्त वेदना दडवतात, मूळ कारण बरं करत नाहीत. याशिवाय दवाखान्यातील जास्त औषध खाल्ल्यामुळे शरीर उलटतं, परिणाम होऊ शकतो. सततच्या गोळ्या आणि इंजेक्शन यामुळे शरीरातील हाडे कमजोर होतात, मेंदूंवर परिणाम होतो आणि शरीर नैसर्गिकरित्या बरे होण्याची क्षमता कमी होते. आपण सगळेच जाणतो की जास्त औषध खाणं हे शरीरासाठी हानिकारक असतं. त्यामुळे डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये धावपळ करण्याऐवजी आपल्या घरातच उपलब्ध असलेल्या आयुर्वेदिक उपायांनी शरीराला पुन्हा नैसर्गिक तंदुरुस्ती देणंच योग्य आहे. बीडमधील या 80 वर्षाच्या आयुर्वेदाचार्यांनी आयुर्वेदामध्ये लिहून ठेवलेल्या काही अमूल्य प्राचीन उपचार पद्धतींचा आधार घेऊन हा उपाय तयार केलाय. ते म्हणतात, तुमचं शरीर म्हणजे एक मंदिर आहे, त्याचं रक्षण औषधानं नाही तर निसर्गानंच करावं लागतं. त्यामुळे त्यांनी सांगितलेला हा उपाय पूर्णपणे घरगुती आहे. यात वापरले जाणारे साहित्य आपल्या प्रत्येकाच्या घरात रोज वापरले जातात, पण योग्य प्रमाणात, योग्य वेळी आणि योग्य पद्धतीनं वापरलं तरच ते औषध बनतं. अन्यथा त्याचा शरीरावर चुकीचा परिणाम होऊ शकतो.
5 पाने आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितले आहे की मित्रांनो, तुमचं वय 60च्या वरती असेल तर तुम्हाला अनेक आजारांचा सामना करावा लागत असतो. तुम्हाला वयाच्या 60 नंतर अशक्तपणा जास्त येत असतो, कारण याच वयापासून आपल्या उत्तर वयाचा प्रारंभ होत असतो. ज्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अशी 5 आयुर्वेदिक पानं सांगणार आहोत, जी जर रोज तुम्ही चावून खाल्ली तर तुम्हाला इथून पुढे कधीच दवाखान्याची पायरी चढण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे तुम्ही महिला असाल किंवा पुरुष असाल, तुमचं वय किती पण असू द्या, तुमच्या शरीराला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी हे 5 आयुर्वेदिक पानं आता इथून पुढे दररोज एका ठराविक टायमिंगला तुम्हाला चावून खायचे. 1 रुपया पण खर्च न करता तुमच्या घराच्या शेजारीच ही पानं तुम्हाला सहज मिळतात. परंतु तुम्हाला या औषधी पानांची आतापर्यंत माहिती नसल्यामुळं तुम्ही दवाखान्याच्या पायऱ्या मोजत बसला आहात, म्हणजे सारखं दवाखान्याला जात आहात. मी अशी 5 आयुर्वेदिक पानं सांगणार आहे की जे खाल्ल्यानंतर तुमची शुगर, बीपी तर कमी होणारच आहे, परंतु तुम्हाला या वयामध्ये जो आता बघा अशक्तपणा, थकवा जो येत असतो तो निघून जाणार आहे. एका आयुर्वेदिक डॉक्टरांनी ही 5 औषधी पानं आता सांगितल्यात. त्यांच्याकडून महत्त्वपूर्ण माहिती आलेली आहे, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. तुमचं रक्त जे आहे तर ते शुद्ध रक्त करण्यासाठी कारल्याची भाजी दह्यामध्ये बनवून खाल्ल्यानं तुमच्यासाठी फार लाभदायक आहे. बघा, त्वचेचा आजार असल्यास तुम्हाला तर कढीपत्त्याच्या पानाचं सेवन करायचंय. त्वचेचा जर आजार तुमच्या घरामधील कोणाला किंवा तुम्हाला असेल तर कढीपत्त्याची सेवन करायचे, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा आता यामध्ये काय असतं. कढीपत्त्याच्या पानामध्ये तुम्हाला जे काय असेल ते तुम्हाला त्वचारोग नष्ट करतो. कढीपत्त्यामध्ये अँटीफंगल गुण असतात, त्यामुळे तुमच्या त्वचेचे आजार जे आहेत ते पूर्णपणे या ठिकाणी नाहीसे होतात. तुम्ही हा उपाय नेमक्या कोणत्या पद्धतीने केला तर 2 दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल. शरीर हलकं वाटेल, सांधेदुखी, थकवा विसरतील आणि गुडघेदुखी किंवा कंबरदुखी हळूहळू ओसरायला लागेल. 5 दिवसांनी तुम्हाला तुमचं शरीर पुन्हा एकदा जसं 30च्या वयात होतं तसं तरतरीत आणि जोशपूर्ण वाटेल. तुमच्या हाडांमध्ये पुन्हा ताकद येईल, पायात स्थैर्य येईल आणि नसा जे दाबल्या गेल्यासारख्या वाटतात त्या पुन्हा सामान्यपणे कार्य करायला लागतील. हा उपाय केवळ सांधेदुखी, गुडघेदुखी किंवा कंबरदुखी पुरता मर्यादित नाही, तर डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत संपूर्ण शरीराच्या आजारांवर परिणाम करणार आहे. शरीरात लपून बसलेली वेदना, थकवा, अशक्तपणा आणि हाडांचे विकार हे जणू हळूहळू नाहीसे होतात. लक्षपूर्वक बघा, या पुढच्या टप्प्यात मी तुम्हाला या उपायांचे नेमकं साहित्य, त्याचे योग्य प्रमाण आणि कशा प्रकारे ते करायचे अगदी सविस्तर सांगणार आहे. हा उपाय म्हणजे 100% आयुर्वेदिक, सुरक्षित आणि परिणामकारक आहे. पण याची पद्धत अचूक समजून घेतली नाही तर फायदा होण्याऐवजी शरीराला त्रास होऊ शकतो. मग तयार आहात का जाणून घ्यायला तो असा कोणता उपाय आहे जे 80 वर्षाचे डॉक्टर अजूनही रोज करतात आणि आजही ठणठणीत, निरोगी आणि ऊर्जावान आहेत. आता उपाय बघा. काळी मिरी 3 ते 4 दाणे बारीक कुटून, दुसरा घटक आलं छोटा तुकडा बारीक किसून आणि तिसरा घटक 1 ग्लास दूध फक्त 2 उकळी देऊन गरम करायचं. आता पुढचा आणि अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे या औषधी पेयामध्ये अजून काय घालायचं आहे आणि हे कोणत्या वेळेला कोणत्या पद्धतीनं प्यायचं आहे. योग्य वेळ आणि योग्य पद्धत पाळली नाही तर या उपायाचा संपूर्ण फायदा मिळत नाही. आता पुढचा भाग वाढू, जिथं नेमकं सांगतो हे औषध कधी घ्यायचं आहे, कशा पद्धतीनं प्यायचं आणि त्याचे परिणाम किती दिवसात दिसतात. आता बघा, हा उपाय पूर्णत्वाला पोहोचतो या शेवटच्या पण सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आपण आधी काळी मिरीचे दाणे बारीक कुटले, त्यानंतर छोटा आल्याचा तुकडा किसून घेतला आणि दोन्ही एकत्र करून त्यात 1 ग्लास दूध मिसळून गॅसवर उकळायला ठेवलं. आता ते मिश्रण 2 उकळी आल्यावर गॅस बंद करून साधारण 5 मिनिटं बाजूला ठेवायचंय, जेणेकरून ते कोमट होईल. ना फार गरम ना फार थंड, कोमटपणा म्हणजे औषधांसाठी अगदी योग्य तापमान, ज्यामुळे शरीर ते सहजपणे पचवू शकतं आणि त्यातील औषधी गुणधर्म पूर्णपणे शोषले जातात. आता हे कोमट झालेलं दूध गार करून एका छोट्या ग्लासामध्ये ओतून घ्या. तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची वस्तू त्यात घालायची आहे, ती म्हणजे पत्री खडीसाखर. आता बाजारात 2 प्रकारच्या खडीसाखर मिळतात, एक साधी आणि दुसरी पत्री खडीसाखर. मध्ये तुम्हाला पत्री खडीसाखर वापरायची, ही सहजपणे 5 रुपयांमध्ये मिळून जाईल. पत्री खडीसाखर म्हणजे शरीराला थंडावा देणाऱ्या, नसा मोकळ्या करणाऱ्या आणि हाडांना बळकट करणारे गुणधर्म असतात. विशेष म्हणजे ही साखर शरीरातील कॅल्शियम शोषण्याची क्षमता वाढवते, ज्यामुळे हाडं मजबूत आणि लवचिक बनतात. तुम्हाला काय करायचं आहे, पत्री खडीसाखरेचा 1 चमचा घ्यायचा आणि तो बारीक कुटून घ्यायचा. नंतर हा कुटलेला
पावडर सदृश्य भाग त्या कोमट दुधात घालायचा आणि व्यवस्थित हलवायचा. हे तुमचं औषधी पेय तयार आहे, ज्यामध्ये काळी मिरीचे उष्ण गुणधर्म, आल्याची सूज कमी करणारी ताकद आणि दुधाचे पोषणकारी घटक एकत्र मिसळले. या पेयाचे सेवन कधी आणि कसं करायचं हे सर्वात महत्त्वाचं आहे. हे दूध रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी प्यायचं आहे, कारण रात्री शरीर विश्रांती घेत असताना औषध शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचतं आणि दुरुस्तीचं काम करतं. यावेळी घेतलेलं दूध शरीरातील थकवा दूर करतं, नसा मोकळ्या करतं आणि झोप शांत गाढ होते. हा उपाय सलग 3 दिवस केल्यास त्याचे परिणाम तुम्हाला स्पष्टपणे दिसू लागतील. शरीरात हलका वाटेल, गुडघे व कंबर यातील वेदना कमी होतील आणि पायांमध्ये ताकद परत येईल. पण इथं एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायची आहे. जर तुम्हाला शुगर म्हणजे मधुमेह असेल, बीपी म्हणजे रक्तदाब असेल किंवा तुम्ही आधीपासून कोणत्या प्रकारचं औषध घेत असाल, तर हा उपाय करण्याआधी तुमच्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. कारण प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं आणि काही वेळा आयुर्वेदिक घटक काही औषधांची प्रतिक्रिया देऊ शकतात. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीनं डॉक्टरांची परवानगी घेणं नेहमीच योग्य असतं. हा उपाय पूर्णपणे घरगुती, सुरक्षित आणि शून्य खर्चाचा आहे. हजारो लोकांनी हा उपाय करून त्यांना गुडघेदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी आणि हाडांच्या कमजोरीपासून मुक्ती मिळाली आहे. आयुर्वेदात साथ जे औषध निसर्ग देतो त्यासाठी पैशांची गरज नसते, फक्त श्रद्धा आणि नियमितता लागते. म्हणजे जर तुम्ही हा उपाय प्रामाणिकपणे 3 दिवस केला तर तुम्हाला शरीरात झालेला बदल जाणवेलच, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे तुमचा आत्मविश्वास पुन्हा जिवंत होईल.